आणि ह्या रस्त्याचं रीतसर उद्घाटन होत असताना उगा आपल्या पोटाला कीळ लागली म्हणून इथे या भाजपच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उगाच रोड शो करण्याचं काम, या ठिकाणी कामाचं श्रेय घेण्याचं काम या भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलं। लातूरच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा असं घडलं की पोलीस फोर्स मागवावी लागली आणि भाजपानं त्याला विरोध केला। नेमका हा आपला विरोध कशासाठी होता? नाही, आमचा विरोध हा आमदारांचं जे सामान्य जनतेला दिशाभूल करण्याचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी आमचा विरोध होता। आपण पाहिलं असेल की आत्ता जवळपास 300 किलोमीटरची अंडरग्राऊंड रेल्वेची योजना आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये लातूर शहरामध्ये चालू आहे आणि महापालिकेनं सक्त निर्देश दिले की जोपर्यंत तिथं अंडरग्राऊंड रेल्वेचं काम होत नाही तोपर्यंत दुसरं कुठलंही विकास काम होणार नाही। कारण जर आपण एखादा रोड तिथं केला तर तिथं पुन्हा आपल्याला 1-2 महिन्यामध्ये तो रोड फोडावा लागेल आणि अंडरग्राऊंड ड्रेनेजची पाईपलाईन टाकावी लागेल। जोपर्यंत महापालिकेची त्याच्या संदर्भात NOC मिळत नाही तोपर्यंत आपण काम चालू करू शकत नाही। इथं कुठल्याही रस्त्यावरचे अंडरग्राऊंड ड्रेनेजचं अजून काम झालेलं नाही, तरीसुद्धा फक्त स्टंटबाजी करायची म्हणून आत्ता चौकामध्ये बॅनर लावलं, आपले कार्यकर्ते गोळे केले। आता संडे म्हणून टुरिझम करण्याला लातूरला आले, त्यांनी नारळ फोडले आणि निघून गेले। मी महापालिकेच्या प्रशासनाला विचारलं, आज तर एकतर रविवार त्यांनी शोधला, मी महापालिकेच्या प्रशासनाला बोललो, सिटी इंजिनियरला बोललो, तिथल्या झोन प्रमुखाला बोललो, जेईला बोललो, रोड कारकुनाला बोललो। त्यांचं असं म्हणणं आलं आम्हाला काहीच माहीत नाही आणि ते असं करत असतील तर त्यांना तो अधिकार नाही आहे, हे अनाधिकृत आहे। कारण NOC अंडरग्राऊंड ड्रेनेजची नाही मिळाली, मग कशाला तुम्ही स्टंटबाजी करता, कशाला लोकांना मोकात काढता? जे विधानसभेच्या तोंडावर तुम्ही शहरभर केलं ते आता पुन्हा महापालिकेत तुम्ही वेड्यात काढण्याचा कार्यक्रम करू, याचा आम्ही निषेध केला। आंदोलन खूप तीव्र आपण केलं, मग याची महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे काही तक्रार करणार आहे? आम्ही तक्रार करणार आहोत की जेव्हा महानगरपालिकेची NOC मिळाली नसताना सुद्धा त्या ठिकाणी रोडचं भूमिपूजन, त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचं भूमिपूजन हे चुकीचं आहे, इट्स अन इलिगल ॲक्टिव्हिटी। त्याच्या संदर्भातली तक्रार आम्ही आयुक्त मॅडमला करणार आहोत।